तर धामणगाव विधानसभेमध्ये मागल्या 15 वर्षामध्ये आणि त्याच्याही मागच्या 10 वर्षामध्ये इथे काय विकास झालेला आहे हे आपल्याला सांगायची गरज मला वाटत नाही। आणि सोबतच जे आता चांदूर रेल्वेमध्ये जे निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे आणि या ज्या पंचायत समिती आणि ग्रामपंचायत सोबतच जिल्हा परिषदेच्या निवडणुका, तर माझी तयारी आतापासून त्याच्यासाठी सुरू आहे। आणि निश्चितच धामणगाव विधानसभेमध्ये येणारा जो आमदार आहे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धामणगाव विधानसभा क्षेत्रात बहुजन समाज पार्टीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत येणाऱ्या निवडणुकांची रणनीती, संघटन मजबूती आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। या चर्चेसाठी अमरावती जिल्ह्यासह धामणगाव विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत बहुजन समाज पार्टीचे अमरावती जिल्हाध्यक्ष राजू गजबिये, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश मेश्राम, जिल्हा महासचिव वसंत धनधर, जिल्हा पालक सदस्य लौकिक डोंगरे तसेच धामणगाव विधानसभा अध्यक्ष योगेंद्र पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। बैठकीत पक्षाची आगामी निवडणुकासाठीची दिशा ठरविण्यात आली असून बूथ स्तरापर्यंत संघटन मजबूत करण्याचा निर्धार करण्यात आला। तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, एमई न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र। आज तुम्ही या ठिकाणी बैठकीचे आयोजन केले, नेमकं बैठकीचे आयोजन करण्याची रूपरेषा काय? बहुजन समाज पार्टी अमरावती जिल्हा अध्यक्ष आदरणीय मी राजू गजबिये, आम्ही प्रत्येक विधानसभेमध्ये बैठकीचं आयोजन करत आहोत। येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, त्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आम्ही बॅलेन्सिंग पॉवरमध्ये येणार आहोत। त्या कारणामुळे आम्ही सर्व विधानसभेचे पदाधिकारी आणि विधानसभेचे कार्यकर्ते यांना सर्वांना विश्वासात घेऊन येणाऱ्या काळामध्ये आम्हाला एक नवीन चैतन्य निर्माण करायचं आहे आणि बहुजन समाज पार्टीचं एक बॅलेन्सिंग पॉवरमध्ये यायचं आहे। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये BSPची सीट उभी राहील का? धामणगाव विधानसभा क्षेत्रात तसेच अमरावती जिल्ह्यात काय सांगा? धामणगाव विधानसभेमध्ये सुद्धा अमरावती बहुजन समाज पार्टीच्या सीटा उभ्या राहतील आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुजन समाज पार्टीचे जिल्ह्याच्या सीटा आणि पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत हे सर्व राहणार आहेत। येणाऱ्या ग्रामपंचायत पण निवडणुका, त्या निवडणुकीमध्ये सुद्धा BSP निवडणूक लढवणार का? येणाऱ्या काळामध्ये ज्या ग्रामपंचायता येणार आहेत ह्या सर्व ग्रामपंचायता आम्ही बहुजन समाज पार्टीच्या बॅनरखाली ग्रामपंचायत निवडणूक लढणार आहोत आणि बहुजन समाज पार्टीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य आम्ही मोठ्या ताकदीने निर्माण करून निवडून आणणार आहोत। एकंदरीत जिल्हा परिषदसाठी अमरावती जिल्ह्यात किती उमेदवार उभे राहील तुमचे? अमरावती जिल्ह्यामध्ये कमीत कमी आम्ही 10 ते 12 उमेदवार उभे करू आणि चांगले सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन न्याय देऊन सर्व लोकांना निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत। एकंदरीत तुम्हाला राजकीय अनुभव काय आहे? राजकीय अनुभव या मागील काळामध्ये आम्ही जिल्हा परिषदमध्ये निवडणूक लढवलेली आहे। वलगाव जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये निवडणूक लढवली आणि आम्ही 2 नंबरचे मतं घेतले। त्यानंतर आम्ही सरपंचसुद्धा आहे। सध्याच्या कंडिशनला आम्ही सरपंच सुकळी येथील सरपंच आहे, ओपन रोस्टरमधून सरपंच म्हणून निवडून आलेला आहोत आणि बहुजन समाज पार्टीच्या बॅनरवर निवडून आलेला आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तुम्ही संदेश द्या जनतेला? जनतेला हाच संदेश द्यायचा आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला प्रत्येक विधानसभेमध्ये बहुजन समाज पार्टीचा सरपंच झाला पाहिजे, उपसरपंच झाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही बहुजन समाज पार्टीचे जिल्हा कमिटी, विधानसभा कमिटी, सेक्टर कमिटी सर्व ताकदीनेशी आम्ही बूथवर पोचणार आहोत। जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत येत्या काही महिन्यातच या निवडणुका लागणार आहे। त्या निवडणुकीमध्ये BSPचे उमेदवार त्या रिंगणात राहणार का? आम्ही सर्व ताकदीनेशी उतरलेला आहोत। बहुजन समाज पार्टीचे जिल्हा कमिटी, विधानसभा कमिटी आम्ही गाव चलो अभियान हे राबवत आहोत। प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही आमचं संघटन मजबूत करत आहोत आणि बहुजन समाज पार्टीचे सरपंच, उपसरपंच निर्माण करत आहोत। तेच सरपंच, उपसरपंच येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदमध्ये मोठ्या ताकदीनं तयार राहतील आणि बहुजन समाज पार्टीचे जिल्हा परिषदचे सदस्य निवडून येतील। संपूर्ण जिल्ह्यामध्ये बहुजन समाज पार्टीचे जे विधानसभेचे जे काही कार्यकर्ते आहेत नव्याने नियुक्ती करायची आहे, त्यासाठी आम्ही येणाऱ्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। तुम्हाला कुठलं पद राजकीय? मी अमरावती महानगरपालिकेचा सर्वात जास्त मतं निवडून आलेला नगरसेवक आहो, माजी नगरसेवक आहो। आता जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून बसपाचं काम करीत आहोत। काय वाटते या निवडणुकीबद्दल?
महानगरपालिका जसं आम्ही खूप मतांनी निवडून आलेलो आहोत आणि आतासुद्धा आम्हाला अमरावती शहरात महानगरपालिका निवडणुका झाल्या, त्यामध्ये आम्ही 3 नगरसेवक आणलेले आहेत. त्याच धर्तीवर या जिल्हा परिषदच्या ज्या निवडणुका या जिल्ह्यात होणार आहेत पंचायत समितीच्या, तर 1000% गॅरंटीने सांगू इच्छितो की या धामणगावात या चांदोरलेसुद्धा आमचे जिल्हा परिषदचे आणि पंचायत समितीचे उमेदवार निवडून येतील एवढी ग्वाही तुम्हाला आजच्या ठिकाणी मी देत आहोत. तुमचं नाव? माझं नाव सुरेश मेश्राम, माजी नगरसेवक. आज या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे, तुमच्या नेतृत्वात नेमकं काय? आज बहुजन समाज पक्षाच्या वतीने रेस्ट हाऊसमध्ये चांदूर रेल्वेला बैठक आयोजित केलेली होती. या बैठकीचे उद्देश असे होते की येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समित्या ग्रामपंचायतीचे इलेक्शन येणार आहेत, त्या अनुषंगाने आज आढावा बैठक आणि सोबतच धामणगाव विधानसभेची नवीन कार्यकारिणी आणि जिल्हा अध्यक्ष साहेब इथं उपस्थित झालेले आहेत. राजू गजबे साहेब आपल्यासोबत, त्यांनी माझ्या आधीच आपल्यासोबत चर्चा केलेली आहे आणि सांगितलेले आहे. तसेच आता नवनियुक्त धामणगाव विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारिणी याच संदर्भात आज रेस्ट हाऊसमध्ये मीटिंग आयोजित केली होती. तुम्ही जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार तुम्ही तुमचं नाव चर्चेत आहे, काय सांगाल? हो, मी आमला विश्वेश्वर सर्कलमधून माझी येणाऱ्या काळात तयारी सुरू आहे जिल्हा परिषदेची आणि मला माहिती आहे की बहुजन समाज पार्टीच्या तिकिटावर मी हे निवडणूक लढवणार आहे आणि मोठ्या मताने मी जिंकूनही येणार आहे, एवढंच मी सांगू इच्छितो. काय वाटतं तुम्हाला या धामणगाव विधानसभा क्षेत्रात चांदूर रेल्वे आमला सर्कलमध्ये उभे राहणार आहे, काय वाटतं, बदल होणार का? सध्याच्या आत्ताच्या परिस्थितीत मागं जेव्हा रोस्टर निघाले होते तर आमला सर्कल हे OBC राखीव म्हणून महिलांसाठी होतं, पण येणाऱ्या काळात ते ओपन पुरुष किंवा SC पुरुषसाठी राहणार आहे. तर माझी तयारी आतापासून त्याच्यासाठी सुरू आहे आणि निश्चितच धामणगाव विधानसभेमध्ये येणारा जो आमदार आहे हा बहुजन समाज पक्षाचाच राहतील याची मला खात्री आहे. का म्हणून तुम्हाला असं निवडणूक लढवूशी अडून झाली का या चांदूर रेल्वे आणि आमला सर्कलमध्ये, नेमकं काय आहे? तसं तर धामणगाव विधानसभेमध्ये मागल्या 15 वर्षामध्ये आणि त्याच्याही मागच्या 10 वर्षामध्ये इथे काय विकास झालेला आहे हे आपल्याला सांगायची गरज मला वाटत नाही. आणि सोबतच जे आता चांदूर रेल्वेमध्ये जे निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे आणि या ज्या पंचायत समिती आणि ग्रामपंचायतासोबतच जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या झालेल्या नाही आहेत, ह्या महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटने अजूनपर्यंत ह्या निवडणुका घेतलेल्या आहे, याच्यावरूनच त्यांची मानसिकता आपल्याला समजून येते की संविधानाच्या विरोधात जाऊन ते काम करत आहेत आणि संविधानाच्या विरोधात जाऊन त्यांच्या पॉलिसीही बनवत आहेत. आता अजूनपर्यंत जर सरकारला 21मध्ये ज्या डिझोल्युशन झालेल्या ग्रामपंचायत म्हणजे ग्रामपंचायती म्हणता येते, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा म्हणता येते, या झालेल्या आहे, अजूनपर्यंत त्यांनी निवडणुका घेतलेल्या नाही. म्हणजे यांना सरकार म्हणावं का हा मला विचार पडतो आहे की सरकार म्हणून यांची भूमिका आहे हे कशी बजावत आहेत हे मला समजत नाही आहे. आणि मला पब्लिक पॉलिसीवर सगळ्यात जास्त काम करायचं असल्या कारणामुळे मला येणारी जिल्हा परिषद निवडणूक लढवायची आहे आणि मोठ्या प्रमाणात मला आमला सर्कलमधून मतं घेऊन निवडून यायचं आहे आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी जेव्हा जाईल तेव्हा पब्लिक पॉलिसीवर काम करेन. मी काम करत असताना मी आमला सर्कलमध्ये आता फिरलो. आमला सर्कलमध्ये फिरल्यानंतर मला लक्षात आलं की सगळ्यात जास्त महिलांचे तिथं प्रॉब्लेम्स आहे. वय वर्ष 45 नंतर ज्या महिला शेतात कामाला जातात त्यांच्या गर्भपिशव्यांचे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आता निघालेले आहेत. त्या जेव्हा वाकून शेतात काम करतात त्यानंतर त्या पेस्टिसाईड जे शेतात जे आपले माल आहे त्याच्यावर मारला जातो आणि जेव्हा तिथे निंदाला जातात, कुपाला जातात, तेव्हा त्यांच्या नाकातून जेव्हा ते पूर्णच्या पूर्ण जातात तेव्हा त्यांना बिमारी निघत आहेत. आता आपल्याला याच्यावर माहीतच नाही आहे, सरकार काय करत आहे माहिती नाही आहे. आता जेही आमला सर्कलमध्ये 25,000 ते 30,000 वोटर्स आहेत. या वोटरपैकी एकही तिथं असं म्हणता येत नाही की PSC पंचायत PSC जे आहे ते आमल्याला आहे आणि दुसरी PSC हे मालखेडला आहे. आमला PSC असूनही तिथे एकही महिला आजपर्यंत जे महिला रोग तज्ज्ञ तिथं अजूनपर्यंत आलेल्या नाही आहेत, झालेल्या नाही आहेत. इवन चांदूर रेल्वेलासुद्धा झालेल्या नाही आहेत. चांदूर रेल्वेच्या जर आपण बघितलं सरकारी दवाखान्यात तर तिथं कोणत्याही प्रकारच्या जर आपण गोळ्या मागायला गेलो तर राहत नाहीत, औषधी तिथं उपलब्ध नाही आहे. मग आतापर्यंतचे जे आमदार साहेब इथं झालेले आहेत, आताहीसुद्धा तेच आहेत, जिल्हा परिषद सदस्य आजी माजी झालेले आहेत, ते काय करतायत मला समजत नाही आहे. पब्लिक पॉलिसी म्हणून कोणचंच काम इथं होत नाही आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणून तिथं आजपर्यंत जेवढेही लोक तिथं गेलेले आहे, काय काम केलेलं आहे मला माहीत नाही. मागचे जिल्हा परिषद सदस्य आमला सर्कलमधून आलेले काय केलेलं आहे हे मला माहिती नाही.
याच्या अनुषंगाने मी त्यांना ज्यावेळी विचारू शकत नाही, कारण की माझ्या डोळ्याने सगळ्या गोष्टी दिसत आहे की त्यांनी कोणत्या दर्जाचं काम केलेलं आहे. हे सगळं बदलवण्यासाठी आणि येणाऱ्या यूथसाठी मी इथं निवडणूकची तयारी चालू करतो आहे. आजच्या बैठकीबद्दल आपण काय सांगा? बहुजन समाज पार्टीच्या पक्षाच्या वतीनं मान्यवर साहेबांनी माझी जिल्हा सचिव यापदी नियुक्ती केलेली आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही संघटन बांधणीसाठी सातत्यानं पूर्ण 8 विधानसभेत प्रयास करीत आहे. हा झाला यांचा जिल्हा परिषद ग्रामपंचायतचा. आमचं मोठं अभियान आहे. आमचं मोठं अभियान असं आहे की आमचं PM बनाव अभियान आणि जो फुलेशाह आंबेडकरी विचारातला जो एक भाग आहे भारतामधला, या ठिकाणी जे सामाजिक समता आणि आर्थिक विषमता आम्हाला सातत्यानं संविधान लागू झालं तेव्हापासून दिसत आहे आणि त्याची कुठंतरी कमतरता आहे आणि विशेषतः इथल्या राज्यकर्ते या ठिकाणी या देशामध्ये सामाजिक विषमता आणि आर्थिक समानता आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्यात स्पेशली हे असमर्थ ठरले असं मला म्हणायचं आहे आणि म्हणून आम्हाला मानवतावादी सरकार आणण्यासाठी बहीण मायावतीला PM बनाव अभियान या अनुषंगाने आम्ही संघटनात्मक कार्य सातत्याने करण्याचा प्रयत्न करत आहे. तुमचं नाव काय? वसंत धनगर.